हरिओम. आज सोमवार 6 मे 2024 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढतं. ऐकूया स्वामींचे विचार. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावे. 4. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीमध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणं. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असं वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त मी दुसऱ्याकरता आहे असं वाटणं ही होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणं हेच प्रेम वाढवायला मदत करतं. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणं शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असं सहज वाटतं की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कोणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असं म्हणता येणार नाही. अहंकारा इतका स्वार्थ जबरदस्त आहे बरं. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणं हा कायिक स्वार्थ. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी कोणाला काही कमी जास्त बोललं तरी ते त्यांनी निमूटपणे सहन करावं, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावं, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्याकरता जितका असेल त्याहून जास्त मी दुसऱ्याकरता आहे असं विचार केला तर असं दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्यावर थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणं जरुरीच आहे. म्हणजे जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणं आपल्याला बरं वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत, म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणं आपल्याला बरं वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणं, बरोबर ना. आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्यांनी आपल्याला केले तर बरं वाटतं तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावं. हेच सर्वांचं सार आहे. हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केलं तर आपण एकटेच त्यांचं करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असं समजावं. जो निस्वार्थी बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.